तर महायुतीच्या हालचाली ज्या आहेत त्या या प्रकरणानंतर पाहायला मिळतात, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई महापालिकेसाठी महायुतीत जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ, पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता। मंत्री आदिती तटकरेसह मुंबईचे 2 कार्याध्यक्ष सना मलिकांचा समावेश असण्याची शक्यता। आगामी निवडणुकीत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही, वसंतस्मृतीतील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांकडून भूमिकेचा पुनरुच्चार। अजितदादांना कालच्या बैठकीचा अहवाल दिला, येत्या 1-2 दिवसात निर्णय घेऊ। सूरज चव्हाण यांची माहिती, राष्ट्रवादीनं काय करावं हे भाजपनं सांगण्याची गरज नाही, भाजपच्या अटी शर्तींवर आमचा पक्ष चालत नाही, अशीही टीका। महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला, शिवसेनेला 52, भाजपच्या वाट्यास 90 जागा, खात्रीलायक सूत्रांची माहिती। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी विस्तृत चर्चा होणार, शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह। पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचं आजपासून ठाण्यामध्ये बैठकांचं सत्र, शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित, श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली तर उल्हासनगरची जबाबदारी नरेश मस्केंवर, तर ठाणे नवी मुंबईची देखील जबाबदारी देण्यात आली। पिंपरीमध्ये अजित पवार भाजपासह शिंदेंच्या आणखीन 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार, पुणे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा दावा। हिंगोलीमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपामध्ये जाणार, सूत्रांची माहिती। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार, हिंगोलीच्या राजकारणात खळबळ। कुणीही भाजपात येत असेल तर त्याचं स्वागत, पण प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाची मला माहिती नाही। प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, काँग्रेसमध्ये विसंवाद असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, बावनकुळेंची प्रतिक्रिया। रवया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। निवडणुकीत कोणी रस्त्यावर उभं राहून पैसा वाटतो का? मालवणमध्ये सापडलेल्या पैसे प्रकरणी निलेश राणेंच्या आयोगाला सवाल, राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार, निलेश राणेंची प्रतिक्रिया। भाजपशी प्रामाणिक कोण राहील याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रेस लागली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा टोला, राजकीय पक्ष संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा खेळ सुरू, आंबेडकरांची प्रतिक्रिया।